नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओत आपण बेरीज वजाबाकी करणे, अपूर्णांकाची तसेच दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, गुणाकार हे सर्व शिकलेलो आहोत। तर खूपच सोप्या पद्धतीत आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे। ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर सगळं तुमचं बेसिक गणित पक्क असलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली उदाहरण संग्रह सोडवता येतील। पुढे चालून तुम्ही गणितामध्ये पक्के बनाल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी या पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपल्याला इथं 204 या संख्येला 4 या संख्येने भागायचं आहे। तर पहिल्यांदा इथं पाहायचं आहे 2 या संख्येला 4 ने भाग घालायचा आहे, परंतु इथं 2 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, म्हणून आपल्याला याच्या पुढची पण संख्या पकडावी लागेल, म्हणजे या दोन्हीला मिळून भाग घालावा लागेल एकदाच। तर 4 आणि हे 20, 4च्या पाड्यात 20 आहे का पाहायचं आहे। तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 5 20। तर 4च्या पाड्यात 5 वेळा 20 आहे, तर म्हणून इथं वरी आपल्याला 5 लिहायचं आहे आणि खाली जे पाड्यात आहे ते म्हणजे 20 आहे पाड्यात, तर 20 लिहायचं आहे। तर वजाबाकी करायची आहे। 0 मधून 0 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, आणि हे 4 जसेच तसे खाली घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला या 4ला भाग घालायचा आहे। तर पहा 4च्या पाड्यात 4 आहे का, तर आहे। किती वेळा पहिल्यांदा 4 1 4, तर हे आपल्या 1 वरी लिहायचं आहे आणि इथं 4 लिहायचं आहे आणि याची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर 4 मधून 4 गेले 0 राहिले, तर आपला भागाकार आलेला आहे 51 आणि आपली बाकी 0 आलेली आहे आणि इथं आपला भागाकार संपतो। तसंच पुढचं पण गणित करायचं आहे। 6च्या पाड्यात 3 आहे का, तर नाही, कारण 3 ही 6 पेक्षा लहान संख्या आहे। तर 6च्या पाड्यात 37 आहे का पाहायचं आहे। जर 37 नसेल तर 37 पेक्षा लहान परंतु 37च्या जवळची संख्या कोणती आहे 6च्या पाड्यात हे पाहायचं आहे। तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42। तर 42 ही मोठी संख्या होईल। मग 37 पेक्षा लहान 6 आहे 36, 36 ही संख्या आपल्याला घ्यायची आहे। तर तुम्ही म्हणाल आता 6च्या पाड्यात 6 1 6, 6 2 12, 12 पण संख्या आहे आणि ती 37 पेक्षा पण लहान आहे, ती का नाही घेतली। परंतु पहा मुलांनो, इथं आपल्याला लहान संख्या घ्यायची आहे, परंतु सर्वात जवळची कशाच्या 37च्या सर्वात जवळची संख्या घ्यायची आहे। म्हणजे 6च्या पाड्यात 6 पेक्षा लहान आणि 37च्या जवळची संख्या कोणती आहे, तर 6 6 36। तर आपल्याला 36 ही संख्या घ्यावी लागेल। तर 36 ही संख्या 6च्या पाड्यात किती वेळा आहे, 6 वेळा आहे। मग आपल्याला इथं वरी 6 घ्यायचं आहे 6 आणि इथं आपण पाड्यात काय आहे तर 36। तर 37 मधून 36ची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर 7 मधून 6 गेले 1 राहिले, 3 मधून 3 गेले 0, तर हे वरचे 8 खाली घ्यायचं आहे। आता पाहायचं आहे 6च्या पाड्यात 18 आहे का, तर आहे। किती वेळा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, तिसऱ्यांदा आहे। मग इथं आपल्याला 3 लिहायचं आहे। तर 18 आहे पाड्यात 18च घ्यायचं। तर वजाबाकी करायची आहे। तर 8 मधून गेले 0 राहिले, 1 मधून 1 गेले 0। तर आता 8च्या पुढे एक पण संख्या नाही, म्हणजे इथं आपला भागाकार संपला। तर आपला भागाकार आलेला आहे 63 आणि आपली बाकी 0। तर चला तसंच पुढचं गणित करूया। 8च्या पाड्यात 6 आहे का, तर नाही। तर 8च्या पाड्यात 67 आहे का पहा। 67 नसेल तर 67 पेक्षा लहान व 67च्या जवळची संख्या कोणती आहे पहा 8च्या पाड्यात। तर 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64। तर 8च्या पाड्यात 8 वेळा 64 आहे, मग 67 नाही, मग 64 घ्यायचं त्याच्यापेक्षा लहान। मग 7 याची वजाबाकी, 7 मधून 4 गेले राहिले 3। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं वजाबाकी आणि पाडे येणं महत्त्वाचं आहे। जर वजाबाकी येत नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन नक्की बघा, खूपच सोप्या पद्धतीत वजाबाकी करायला शिकवलेला आहे। तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला भागाकार करायला खूपच सोपं जाईल। आणि पाडे हळूहळू एक एक पाडे पाठ करायला सुरुवात करा। तर इथं 6 मधून 6 गेले 0। जर तुम्हाला चांगली वजाबाकी आणि पाडे येत असतील तर तुम्हाला भागाकार करायला काहीही तुम्हाला अडचण येणार नाही, तुम्ही भागाकारमध्ये चॅम्पियन होऊन जाचाल।
तर इथलं वरचं 6 खाली घ्यायचं आहे आता आपल्याला। तर 8च्या पाड्यात 36 आहे का बघायचं आहे। 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 चौक 32, 8 45, तर 40 ही मोठी होईल, मग 8 चौक 32, तर 32 ही संख्या घ्यायची आहे। 32 ही संख्या चौथ्यांदा आहे, तर ही 32। आता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे। 6 मधून 2 गेले, किती राहिले 4, आणि हे 3 मधून 3 गेले 0। तर पहा इथं 6च्या पुढे आता कोणतीच संख्या नाही की आपण आपल्याला खाली घेता येईल, म्हणजे आपला भागाकार इथं संपलेला आहे। तर बाकी 4 आलेले आहे आणि आपला भागाकार 84 आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूपच सोप्या पद्धतीत भागाकार आहे हा, आणि तुम्हाला पण जमेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण अजून काही उदाहरणं घेणार आहोत यावरची। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच यापुढचे तुम्हाला गणित पाहण्यासाठी, गणितामध्ये चॅम्पियन बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुढची काही उदाहरणं पाहूयात, म्हणजे तुम्हाला भागाकार करायला सोपं जाईल, म्हणजे एकदम तुम्हाला भागाकार कळून जाईल। तर पहा आता 15 ने 776 या संख्येला भागायचं आहे। तर 15च्या पाड्यात 7 आहे का, तर नाही, कारण 7 ही संख्या 15 पेक्षा लहान आहे। मग पुढच्या संख्येसोबत या 7चा गट बनवा, म्हणजे 77। तर 15च्या पाड्यात 77 ही संख्या आहे का पहा। तर 15चा पाडा म्हणा, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60 आणि 15 5 75, 15 सत्ते 90। तर पहा इथं 90 ही मोठी संख्या होते, म्हणून आपण 5चा भाग घालायचा, म्हणजे 15 5 75। 75 ही संख्या 77 पेक्षा लहान व 77च्या जवळची आहे। मग आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे। 7 मधून 5 गेले, 2 राहिले, आणि 7 मधून 7 गेले 0। आता हे 6 आपल्याला खाली घ्यायचं आहे, आणि 15च्या पाड्यात 26 आहे का पहा। तर 15च्या पाड्यात 15 1 15, 15 2 30, 30 ही संख्या 26 पेक्षा मोठी होत आहे, म्हणजे आपल्याला 1चा भाग घालावा लागेल, म्हणजे 15 1 15, 15 ही संख्या घ्यावी लागेल। तर वजाबाकी करायची आहे। 6 मधून 5 गेलं, 1 राहिलं, 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला भागाकार आलेला आहे 51 आणि बाकी 11, आणि इथं आपला भागाकार संपलेला आहे। आता पुढचा भागाकार 17 ने 522 या संख्येला भागायचा आहे। तर 17च्या पाड्यात 52 ही संख्या आहे का पाहायचं आहे। 17च्या पाड्यात तिसऱ्यांदा 51 येतं, 17 त्रिक 51। तर इथं आपल्याला 3चा भाग घालायचा आहे, आणि इथं खाली 51 घेऊन याची वजाबाकी करायची आहे। 2 मधून 1 गेले, 1 राहिलं, 5 मधून 5 गेलं 0, आणि हे वरचं 2 खाली आलं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आता आपल्याला 12चा भाग जात नाही, म्हणजे 12 हे 17 पेक्षा लहान आहे, म्हणून इथं आपल्याला 0चा भाग घालायचा आहे। आणि इथं 0 आणि ही खाली 2 मधून, तर इथं आपण 0चा भाग घेतला म्हणून वरी पण 0 आणि इथं खाली पण 0 येतं। आणि आता याची वजाबाकी करायची आहे। 2 आणि 1 या आपल्या वजाबाकी आलेली आहे 12। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण पुढं दशांश चिन्ह घेऊन, इथं 0 घेऊन पुढे पण अजून भागाकार करू शकतो, परंतु तुम्हाला वाटलं तर इथंच आपला भागाकार संपवू शकतो, आणि आपली बाकी 12 आणि भागाकार 30 येतो। तर पहा इथं 0चा भाग का बरं घातलो आपण, तर इथंच का बरं थांबवलो ना, इथं पण बाकी 12 आली होती, कारण आपण हे वरचे 2 खाली घेतलो होतो। तर खाली इथं 2 घेतल्यानंतर याला आपण भाग घातला नव्हता, म्हणून आपल्याला इथं भाग घालावा लागतो। 0चा घातला आणि नंतर बाकी 12 आली। तर इथं आपल्याला पुढे घेण्यासारखी कोणतीच संख्या उरली नाही, म्हणून आता आपण इथं थांबवू शकतो। तर इथं आपण पुढे मी तुम्हाला भाग घालून दाखवते। इथं दशांश चिन्ह घेऊन इथं 0 खाली 1 वाढवायचं 0, आणि आता या 17च्या पाड्यात 120 आहे का पाहायचं। तर 17च्या पाड्यात 120 नाही, परंतु 119 आहे। 17च्या पाड्यात 7व्यांदा 119 आहे, म्हणजे आपल्याला इथं 119ची वजाबाकी करायची आहे। आता 10 मधून 9 गेले, 1 राहिलं, इथं 1 हातचा वाढला, 2 मधून 2 गेले 0 आणि हे 0। तर इथं पहा बाकी 1 आणि 30.7 हा आपला भागाकार आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, मी डबल एकदा तुम्हाला सांगते, आपण इथं 0 का घेतलं, 0चा भागाकार का घातला, आपण इथंच का गणित थांबवलं नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या ज्या मेन संख्या दिलेल्या आहेत 3, या प्रत्येकाला आपल्याला भाग घालावाच लागतो। पहिल्यांदा तर आपण या 2 संख्याला इथं भाग घातलो 3चा, इथे 51 आलं, आणि 0 इथला आपली बाकी 1 आली, आणि हा वरचा आपण खाली घेतला होता, म्हणजे ह्या 2ला आपल्याला
भाग घालायचा राहिला होता। मग आता हे 12 17पेक्षा लहान आहे म्हणून आपण इथं शून्याचा भाग घातला होता। मग शून्य इथं एक शून्य आणि शून्याचा भाग घेतल्यावर वरी पण शून्य आणि इथं पण शून्य घ्यायचं। मग नंतर हे याची वजाबाकी करायची। तर इथं आपली बाकी आता 12 उरली आणि इथं पुढं खाली घेऊन त्याला भाग घालण्यासारखी कोणतीच संख्या उरलेली नाही म्हणून आपण इथं थांबवू शकतो गणित, किंवा असं दशांश चिन्ह देऊन शून्य वाढवून पुढे पण सोडवू शकतो। तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढे पाहूयात। आता 19 या संख्येने 396 या संख्येला भागायचं आहे। 19च्या पाड्यात 3 आहे का? नाही, कारण 3 ही लहान संख्या आहे 19 पेक्षा। मग आता 39 ही संख्या 19च्या पाड्यात आहे का पाहायचं आहे। आहे तर कितव्यांदा? नसेल तर 39 पेक्षा लहान परंतु 39च्या जवळची संख्या 19च्या पाड्यात कोणती आहे हे पाहायचं आहे। तर 19 × 19 19 दुने 38, 2चा भाग जातो, याची वजाबाकी करायची आहे। 9 मधून 8 गेलं, 1 राहिलं आणि हे 0, 3 मधून 3 गेले 0। आता वरचे 6 पहा, हे पण गणित या गणितासारखंच आहे। तुम्ही सांगाल का? कमेंटमध्ये सांगा बरं लवकर काय येईल आता इथं। तर कशाचा भाग जाईल इथं? तर पहिल्या आता इथं जाईल भाग शून्याचा। तर हा आपलं 0 घेतलं इथं आणि हे पण 0। तर इथं वजाबाकी करायची आहे 6 1। तर पहा आता इथं पुढे एक पण संख्या राहिली नाही म्हणजे आपण भाग आता घालणार नाही कशालाच। तर आपली बाकी 16 आणि भागाकार 20 आलेला आहे। पुढं 872 या संख्येला 14 या संख्येनं भागायचं आहे। तर 14च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? तर नाही, कारण 8 ही संख्या 14पेक्षा लहान आहे। तर 14च्या पाड्यात 87 ही संख्या आहे का पाहायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 14च्या पाड्यात 87 नाही परंतु 84 आहे। मग 87 पेक्षा लहान आणि 87 सगळ्यात जवळची संख्या 14च्या पाड्यात 84 आहे। 14च्या पाड्यात 84 ही संख्या 6व्यांदा आहे। मग इथं वरी आपल्याला 6 घ्यायचं आहे आणि इथं 84। आता याची वजाबाकी करायची आहे। 7 मधून 4 गेले, 3 राहिले, 8 मधून 8 गेले 0। आता हे पुढचे 2 खाली घ्या। 14च्या पाड्यात 32 आहे का पाहायचं आहे। तर 14च्या पाड्यात 32 ही संख्या नाही, मग 14 दुने 28चा भाग जातो। मग इथं 14 दुने 28चा भाग जातो। आता याची वजाबाकी करायची आहे। 12 मधून 8 गेले, 4 राहिले, आता इकडे 1 हातचा वाढला, 3 मधून 3 गेले 0। पुढचं गणित 13 मधून 13ने 403 या संख्येला भागायचं आहे। 13च्या पाड्यात 40 ही संख्या आहे का पाहायचं आहे। तर 13 त्रिक 39, मग आपल्याला इथे 39चा 3चा भाग जातो। 13 त्रिक 39, वजाबाकी करायची आहे। 10 मधून 9 गेले, 1 राहिलं, हातचा आला 1, 4 मधून 4 गेले 0। आता इकडं खाली 3 आलं, 13 1 13, 1चा भाग जातो आणि हे 13, याची वजाबाकी करून बाकी ही 0 आली आणि आपला भागाकार 31 आला। पुढे 16 या संख्येने 813 या संख्येला भागायचं आहे। 16च्या पाड्यात 81 आहे का पाहायचं आहे। तर 16 पंचे 80, 5चा भाग जातो। तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता भागाकार करायला येतच असेल, समजला असेल सगळी। तर पहा, ही पुढची गणितं आहेत, तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला येतात का, आणि नंतर व्हिडिओमध्ये येऊन बघा तुमची उत्तरं बरोबर आहेत का। म्हणजे तुम्हाला स्वतः आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला समजतं आणि आपल्या डोक्यात लवकर बसतं। आणि तुम्ही हे गणित स्वतः करून पाहिलेत का आणि तुमचे व्हिडिओमधल्यासारखे बरोबर उत्तर आलेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला करूयात आपलं गणित पूर्ण। 1 मधून 0 गेले, 1च राहिलं, 8 मधून 8 गेलं 0, 3 खाली घ्या। तर आता पहा इथं 3 ही संख्या 13 ही संख्या 16पेक्षा लहान आहे, शून्याचा भाग घालू। 3 मधून 0 गेलं, 3 1 मधून 1 आला 1। तर इथं आपण थांबू आता आणि 16 आपल्या बाकी आली 13 आणि भागाकार आला 50। 18 या संख्येने 922 या संख्येला भागायचं आहे। 18च्या पाड्यात 92 ही संख्या आहे का पाहायचं आहे।
तर 18 पंचे 90, 5चा भाग जातो. वजाबाकी करायची आहे. 2 मधून 0 गेले 2, 9 मधून 9 गेले 0. आता हे 2 खाली घ्यायचं. 18च्या पाड्यात 22 आहे का, तर नाही. मग 18 एक 18, 1चा भाग गेला. वजाबाकी करायची आहे. 12 मधून 8 गेले, 4 राहिले. इकडे 1 हातचा वाढला. 2 मधून 2 गेले 0. तर पहा आपली बाकी आलेली आहे 4 आणि भागाकार 51. पुढे 20 ने 200 या संख्येला गुणायचं आहे. तर हे असं डायरेक्ट पण आपण करू शकतो. 20 10 200 वरी 10 लिहून खाली 200 लिहून वजाबाकी. तर 20 10 200 0 0 0. आपली बाकी आलेली आहे 3 0 आणि भागाकार 10. पुढे 21 या संख्येने 646 या संख्येला भागायचं आहे. तर हे गणित तुम्हाला मी अजून एका पद्धतीत करून दाखवते. तुम्हाला जर 20चा पाडा येत नसेल तर असं पण करू शकता तुम्ही. 20 1 20 0 0 आणि हे 0 इथं घेताना इथं वरी पण देत असतात, कारण इथं शून्याला भाग जात नाही, म्हणजे आपण हे 0 वरी जातं. तर हे पहा असं पण करू शकता. जेवढे 0 इथं भाग घातला पहिल्यांदा, तर त्याच्यापुढे जेवढे 0 असतील तेवढे आपण वरी देऊन टाकू शकतो. तर 21 आणि 646 या संख्याचा भागाकार करायचा आहे. 21 ने 646 या संख्येला भागायचं आहे. 21च्या पाड्यात 64 आहे का पाहायचं आहे. 20 1 20 20 2 40 20 3 60. सॉरी 21चा पाडा 21 1 21 21 2 42 21 3 63. तर मोठी होते म्हणून सॉरी लहान आहे 64 पेक्षा 63. तर 21च्या पाड्यात तिसऱ्यांदा 63 आहे. तर आपण 63 ही संख्या घ्यायची आहे. 64 पेक्षा लहान आहे आणि 64च्या जवळची आहे 63 ही संख्या, म्हणून आपण 63 घ्यायचं. तर 21च्या पाड्यात 63 तिसऱ्यांदा आहे, तर ती वरी आपण 3 लिहायचं आहे. वजाबाकी करायची आहे. 4 मधून 3 गेले 1 राहिलं. 6 मधून 6 गेले 0 राहिले. वरचे 6 खाली घ्या. आता इथं 16 ही लहान संख्या आहे, शून्याचा भाग घालू. 21 पेक्षा लहान आहे 16 म्हणून शून्याचा भाग. तर इथं 16 ही बाकी आली आणि 30 हा आपला भागाकार आलेला आहे आणि इथं आपलं गणित झालेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एवढी गणितं आज करून बघितलेली आहेत भागाकाराची. तर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कितवी म्हणजे कोणत्या वर्गात आहात तेही सांगा, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातली उदाहरण संग्रह सराव संच ही आपण या चॅनलवर देणार आहोत. स्पष्टीकरणासह सगळी उत्तरं आपण सोडवून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर अगोदरच 5वी 6वीचे गणिताचे सराव संच उपलब्ध आहेत. तसेच 6वीचे आणि 5वीचे दुसऱ्या विषयाचे म्हणजे परिसर अभ्यास, इतिहास या विषयाचे प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत. ते पण तुम्ही नक्की पहा आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपलं गणित पक्कं करून घ्या. धन्यवाद.